मित्रांनो, बायफोकल लेन्सेस आणि प्रोग्रेसिव्ह लेन्सेस दोघांमध्ये काय डिफरन्स असतो, दोघांचा यूज कसा आहे, प्रोग्रेसिव्ह लेन्सचा यूज कुठे जास्त यूज होतो आणि बायफोकल लेन्स कोणी यूज केला पाहिजे, हे दोन लेन्स आहे यांचा डिफरन्स दाखवणार आहे. ते बघा, हा बघू शकता तुम्ही, हा बायफोकल लेन्स आहे. याच्यामध्ये गोल्ड टिकली येते, रेडिंग एरियासाठी टिकली असते आणि दूरसाठी याच्यामध्ये प्लेन एरिया असतो. तो हा बघा, हा आहे प्रोग्रेसिव्ह लेन्सेस, डिजिटल लेन्सेस म्हणतो आपण याला, ज्यामध्ये तुम्हाला इथं डिस्टन्स विजन असते, इथं इंटरमिडिएट विजन येतं आणि इथं रेडिंग विजन असतं. याच्यामध्ये 3 झोन असतात. हा आहे प्रोग्रेसिव्ह लेन्सेस. तो दिसता वेळेस पूर्ण प्लेन लेन्स दिसतो, याच्यामध्ये कुठलीही प्रकारची टिकली दिसत नाही. तर हा लेन्स बायफोकल आणि प्रोग्रेसिव्ह लेन्स बनल्यानंतर कसा दिसेल आणि याचे इफेक्ट काय आहे, कोणत्या लेन्सचे काय बेनिफिट ते दाखवतो. एक आपण डिझाईन बनवलं आहे, हे बघू शकता तुम्ही डिझाईन. या साईडला बायफोकल लेन्सचं डिझाईन आहे आणि या साईडला प्रोग्रेसिव्ह लेन्सचं डिझाईन आहे. हा जो बायफोकलचा लेन्स बघताय तुम्ही, याच्यामध्ये हे जे मार्किंग केली, हा आहे गोल टिकलीचा एरिया. ज्यावेळेस आपण रीडिंग करतो ना, तर ज्यावेळेस आपल्याला रीडिंग करताना याच्यामध्ये आपण रीड करतो तर अशी मान वरती करून याच्यामध्ये बघावं लागतं, कारण की याच्यामध्ये स्पेसिफिक टिकली दिलेली आहे रीडिंगसाठी फक्त. आणि खाली चालताना याच्यामध्ये जंप होतात, खाली चालता वेळेस याच्यामध्ये ब्लर दिसतं, कारण की ही टिकली डोळ्याच्या मध्ये येते, म्हणून तो वरतून बघावं लागतात. याच्यामध्ये डिस्टन्स आणि नियर 2च झोन असतात याच्यामध्ये. हा आहे प्रोग्रेसिव्ह लेन्स, हा बघू शकता डिजिटल लेन्स आहे, फ्री फॉर्म लेन्स, ज्यामध्ये तुम्हाला रीडिंग, डिस्टन्स आणि इंटरमिडिएट विजन मिळतं. ज्यावेळेस तुम्ही लॅपटॉप यूज करताय तर त्यावेळेस तुम्हाला याच्यामधलं इंटरमिडिएट झोन वर्क होईल आणि ज्यावेळेस तुम्हाला दूर बघत असेल तर दूर बघताना तुम्हाला डिस्टन्स विजन वर्क होईल आणि रीडिंगसाठी तुम्हाला नियर पॉवर वर्क होईल. याच्यामध्ये 3 झोन आहे. हा लेन्स दिसताना पूर्ण प्लेन दिसतो, याच्यामध्ये कुठल्या प्रकारची टिकली वगैरे येत नाही. हा प्लेन लेन्स दिसतो आणि हा टिकलीवाला लेन्स दिसतो. प्रोग्रेसिव्ह लेन्स हा डिजिटल लेन्स आहे. लॅपटॉप, मोबाईल किंवा इंटरमिडिएट डिस्टन्स जास्त यूज असेल तर तुम्ही प्रोग्रेसिव्ह लेन्स घ्या, किंवा बायफोकल जे लेन्स जे यूज करताय त्यामध्ये खूप प्रॉब्लेम येत आहे तर लेन्स यूज करताना प्रोग्रेसिव्ह लेन्स यूज करा, डिजिटल लेन्स. इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि रील्स सेव्ह करा.